हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण समाजसुधारक हा टॉपिक पाहणार आहोत. या समाजसुधारक टॉपिकमध्ये सर्व समाजसुधारक एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. म्हणजे सगळ्या समाजसुधारकाची माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. हा मोठा व्हिडिओ झाला तरी चालेल, परंतु सगळे समाजसुधारक जवळजवळ कव्हर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. म्हणजे याचा तुम्हाला उपयोग कोणत्या प्रकारची स्पर्धा परीक्षा देणार असेल तर त्यासाठी होईल. फोकस गट ब आणि गट क च्या एक्झाम आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा यावर सुद्धा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकॉन दिसतं त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट येईल माझ्याकडून त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, किंवा त्यांचं मूळ नाव जर संपूर्ण नाव सुरुवातीचं बघितलं तर भीमराव रामजी सकपाळ असं नाव होतं. तर त्यांनी आंबेडकर हे शिक्षकांचं त्यांचं नाव होतं, त्यामुळे ते शिक्षकांच्या प्रेमापोटी ते आंबेडकर नाव लावलं होतं. त्यांचा जन्म कधीचा आहे तर 14 एप्रिल 1891 चा जन्म आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी आहे? 14 एप्रिल 1891. जन्म ठिकाण आहे मध्य प्रदेशातल्या महू या गावी. मध्य प्रदेशातल्या महू या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. आता त्यांचं सार्वजनिक कार्य पाहण्यापूर्वी त्यांचं झालेलं शिक्षण तेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅट्रिक पर्यंत म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण कुठं कुठं घेतलं? त्याचे 3 वेगवेगळी गाव आहेत. पहिलं दापोली, सातारा आणि मुंबई अशा 3 वेगवेगळ्या ठिकाणी 10वी पर्यंत शिक्षण त्यांनी म्हणजे मॅट्रिक पर्यंत शिक्षण त्यांनी घेतलं होतं. 1907 मध्ये त्यांनी मुंबईमधलं जे एल्फिन्स्टन कॉलेज आहे, एल्फिन्स्टन हायस्कूल, 1907 मध्ये मुंबईमधल्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. आणि त्या पुढचं जे शिक्षण होतं त्यासाठी त्यांनी मुंबईचं जे एल्फिन्स्टन महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये प्रवेश घेतला. आणि बी एची परीक्षा ते कधी पास झाले तर 1912 मध्ये. बी एची परीक्षा कधी पास झाले? 1912 मध्ये. वयाच्या 21व्या वर्षी ते बी एची परीक्षा पास झाले. त्याच्यानंतर 1913 साली सयाजीराव गायकवाड, जे बडोद्याचे प्रमुख सयाजीराव गायकवाड यांनी दिलेली जी आर्थिक मदत होती त्यामुळं बाबासाहेब हे उच्च शिक्षणासाठी कुठे गेले होते? अमेरिकेला गेले होते 1913 मध्ये. अमेरिकेतल्या कोणत्या विद्यापीठामधून त्यांनी कोणत्या पदवी प्रदान केल्या हे लक्षात घ्या. कोलंबिया विद्यापीठामधून त्यांनी MA आणि PhD या पदव्या संपादन केलेल्या होत्या. आणि त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले, परंतु तिथं आर्थिक अडचण अशी आली की पैशाचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ते 1917 मध्ये त्यांना परत भारतामध्ये यावं लागलं होतं. परत 1920 साली परत आंबेडकर इंग्लंडला गेले आणि यावेळी त्यांना मदत केली ती छत्रपती शाहू महाराजांनी. छत्रपती शाहू महाराजांनी जी आर्थिक मदत दिली त्या मदतीच्या जोरावर ते 1920 मध्ये पुन्हा इंग्लंडमध्ये गेले. तिथे त्यांनी प्रथम अर्थशास्त्रात BSc अर्थशास्त्रात BSc ची पदवी संपादन केली. त्याच्यानंतर त्यांनी एक जो ग्रंथ लिहिला किंवा निबंध लिहिला त्यामुळे त्यांना DSc ही पदवी मिळाली होती. DSc पदवी. त्यावेळेला लिहिलेला त्यांचा ग्रंथ किंवा निबंध कोणता होता तर तो होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी. हा जो त्यांनी प्रबंध लिहिला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांनी त्यांना DSc ही पदवी बहाल केली. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो त्यांनी लिहिलेला प्रबंध त्याच्यामुळे त्यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने DSc ही पदवी त्यांना बहाल केलेली होती. मग आता त्याचबरोबर त्यांनी साईड बाय साईड इंग्लंडमध्ये काय केलं होतं तर बॅरिस्टर हे झाले होते. मग मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला होता. म्हणजे वकिलाचा व्यवसाय सुरू करताना त्यांनी साऊथ बॉरो समितीवर पहिल्यांदा काय केलं होतं तर त्यांनी साऊथ बॉरो समितीसमोर दलितांची बाजू मांडलेली होती आणि आपल्या त्यांचा कार्याचा शुभारंभ आपण तिथं म्हणू शकतो. त्यानंतर भारतात परतल्यानंतर आंबेडकरांनी अगोदर काही काळ ना बडोदा जे संस्थान होतं तिथं नोकरी केली, परंतु त्यांना अस्पृश्यतेबाबत जे आठवणी होत्या, कटू आठवणी, तो अनुभव, त्याच्यामुळे त्यांनी तिथल्या नोकरीचा त्याग केला आणि ते मुंबईला वकिली करू लागले होते. त्याच्यानंतर त्यांनी मुंबईचं जे सिडनी होम कॉलेज ऑफ कॉमर्स व इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती, तेही त्यांनी केलेलं होतं. त्यानंतर सगळ्यात त्यांच्या करिअरचा एक महत्वाचा टप्पा तो म्हणजे मूक नायक नावाचं पाक्षिक जे त्यांनी सुरुवातीला सुरू केलं. ते कधी सुरू केलं होतं तर 1920 मध्ये. 1920 मध्ये त्यांनी मूक नाईक नावाचं पाक्षिक सुरू केलं. त्यावेळी त्यांना मदत केली होती कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी. त्यांनी जी मदत केली होती त्या मदतीच्या जोरावरच त्यांनी 1920 मध्ये मूक नाईक नावाचं पाक्षिक सुरू केलेलं होतं. त्यांच्या करिअरचा आणखी एक महत्वाचा टप्पा तो म्हणजे बहिष्कृत हितकारिणी सभा. आता बहिष्कृत हितकारिणी सभा कशासाठी स्थापन केली ते पहिल्यांदा पाहून घ्या. बहिष्कृत हितकारिणी सभा हे दलित जे लोक आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांच्या हक्कांची जाणीव होणं हे गरजेचं होतं आणि ती हक्कांची जाणीव होऊन त्यांना संघटित करणं हे महत्वाचं टार्गेट ठेवून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणीची सभेची स्थापना केली. कधी केलेली आहे, त्याचा दिनांक आहे 20 जुलै 1924. डेफिनेटली महत्वाचं परीक्षेच्या दृष्टीनं दिनांक 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. आता ह्याच्यामध्ये यांनी काही उद्दिष्ट ठेवली होती, ते म्हणजे आता दलितांमध्ये त्यांच्या हक्काची जाणीव करायचं असेल तर त्यांना पहिल्यांदा शिक्षण देणं गरजेचं आहे, म्हणजे शिक्षणाचा प्रसार करणं गरजेचं आहे. शिक्षणाचा प्रसार करणं गरजेचं आहे, त्यासाठी आर्थिक मदत लागेल, त्यामुळे त्यांची सांपत्तिक स्थिती सुद्धा सुधारणं गरजेचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जागृती घडवून आणणं हे महत्वाचं उद्दिष्ट ठेवून बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना करण्यात आलेली होती 20 जुलै 1924 रोजी. ओके. आता या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच ठिकाणी शाळा, बऱ्याच ठिकाणी वसतिगृह सुरू केली होती, की ज्यांचा उपयोग त्यांनी अस्पृश्यांसाठी व्हावा, हा एक महत्वाचा त्यांचा लढा होता. अस्पृश्याबाबत त्यांनी केलेलं महत्वाचं सत्याग्रह, तर त्याच्यामध्ये पहिलं येतं ते म्हणजे 19 व 20 मार्च 1927 रोजी. 19 व 20 मार्च 1927 रोजी महाड येथे चौदार तळ्यावर त्यांनी केलेला सत्याग्रह. 19 व 20 मार्च 1927 चौदार तळ्यावरचा सत्याग्रह महाड येथे केलेला. त्याच्यानंतर 25 व 26 डिसेंबर 1927 25 व 26 डिसेंबर 1927 महाड येथील परिषदेमध्ये मनुस्मृती या ग्रंथाचं जाहीररित्या दहन केलं होतं. तर हे दोन्ही क्रमानं तुम्हाला डेट सहित लक्षात ठेवणे इम्पॉर्टंट आहे. परीक्षेच्या दृष्टीनं हा पॉईंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर त्यांनी केलेला महत्वाचा सत्याग्रह म्हणजे 13 ऑक्टोबर 1929 रोजी पुण्यातल्या पर्वती मंदिरामध्ये केलेला सत्याग्रह. तो एक महत्वाचा आहे, म्हणजे पर्वती मंदिर सत्याग्रह. आणि त्या पर्वती मंदिर सत्याग्रहानंतर दुसरा मंदिर सत्याग्रह की जो जास्त चर्चेत राहिला, तो म्हणजे नाशिक मधल्या काळाराम मंदिरातला सत्याग्रह. तर तिथं नाशिक मधलं जे काळाराम मंदिर आहे, तिथं प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी 3 मार्च 1930 रोजी सत्याग्रहाला प्रारंभ केला. त्याचं नेतृत्व आंबेडकरांनीच केलं होतं. आणि हा लढा ऍक्च्युली 5 वर्ष चालला होता, जवळजवळ 1935 पर्यंत हा चालू होता. म्हणजे तुम्हाला आता कंपॅरेटिव्हली काय लक्षात ठेवायचं, पहिलं लक्षात ठेवायचं महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह 19-20 मार्च 1927. त्यानंतर मनुस्मृती या ग्रंथाचं दहन 25 व 26 डिसेंबर 1927. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं 13 ऑक्टोबर 1929 पर्वती पुण्यातला मंदिर सत्याग्रह. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला 3 मार्च 1930 ते म्हणजे काळाराम मंदिर सत्याग्रह. क्रमानं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे चौदार येथील तळ्याचा सत्याग्रह, महाड मनुस्मृती ग्रंथाचं दहन, पर्वती मंदिर सत्याग्रह आणि मग शेवटी येतो तो काळाराम मंदिर सत्याग्रह. आता त्यांच्या कारकिर्दीतल्या महत्वाची गोष्ट म्हणजे गोलमेज परिषद. आता गोलमेज परिषद इंग्लंड सरकारने ठेवलं होतं. तर कशासाठी अरेंज केल्या होत्या, तर भारताचे जे घटनात्मक प्रश्न आहेत तर त्याच्याबद्दल चर्चा करणं, त्याच्यासाठी जागृती करणं किंवा एकजूट करणं असा एक उद्देश ठेवून त्यांनी इंग्रजांनी केलं होतं. परंतु या गोलमेज परिषदेला काँग्रेस काही सगळ्या गेलेली नाही, फक्त दुसऱ्या परिषदेला गेली, पहिल्या परिषदेचा बहिष्कारच होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1930 ते 1932 दरम्यान झालेल्या त्या तिन्ही गोलमेज परिषदा होत्या. या तिन्ही गोलमेज परिषदेला त्यांनी प्रतिनिधी म्हणून ते गेले होते. कोणाचे प्रतिनिधी म्हणून गेले होते, तर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी तिथं हजेरी लावलेली होती. आणि या परिषदेच्या वेळी त्यांनी एकच मागणी जोर लावून धरली, ती म्हणजे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी. आता अस्पृश्यांसाठी वेगळे मतदारसंघ जर असेल तर त्या समाजामधल्या लोकांना कायदे मंडळावर असले तरच त्यांना कायदे मंडळावर प्रतिनिधित्व मिळेल. अदरवाईज जर अस्पृश्यासाठी समान वेगळे मतदारसंघ नसतील तर तेथले जे तरुण आहेत तर अस्पृश्यांचे, तर त्यांना कायदे मंडळावर स्थान मिळणार नाही अशी त्यांना भीती वाटत होती. ह्याच्यामुळे त्यांनी केलं होतं. दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी गेले होते. मग तिथं दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये थोडे मतभेद झाले होते. ते म्हणजे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावा की नसावा. याच्यानुसार मग जो ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जो जातीय निवाडा घोषित केला, याची दिनांक खूप खूप महत्वाची आहे. परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला ही सणावळ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे 16 ऑगस्ट 1932 रोजी रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा घोषित केला. आणि त्याच्यानुसार काय घोषित केलं होतं, जे मुसलमान, अस्पृश्य, शीख, ख्रिश्चन या सगळ्यांना अल्पसंख्याक समजून त्यांना काय केलं जाईल, स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा या रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाड्यातून करायचं ठरवलं होतं. तर याच्यामुळं मग गांधीजींनी मग काय केलं, तर रेवडा तुरुंगामध्ये आमरण उपोषण सुरू केलं होतं 20 सप्टेंबर 1932 रोजी. शेवटी ह्यातून महत्वाचं काय आहे, तर आंबेडकर गांधींचा करार झालेला
पुणे करार म्हणून, येरवडा करार म्हणून ओळखला जातो, किंवा पुणे करार म्हणून ज्याला ओळखलं जातं तो झाला होता 24 सप्टेंबर 1932. आता एक लक्षात घ्या, बऱ्याच पुस्तकामध्ये 24 सप्टेंबर 1932 आहे, काही पुस्तकामध्ये 25 सप्टेंबर 1932 आहे. इतिहासाचा अभ्यास करताना या सणावळ्याचं थोडासा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण बऱ्याच पुस्तकाचा आधार घेऊन त्यातले काही महत्वाचे मुद्दे आहेत ना तेच फक्त इथं सांगतोय. मग आता याच्यामध्ये या करारानुसार काय झालं तर आंबेडकरांनी अस्पृश्यसाठी जे स्वतंत्र मतदारसंघ होता ना त्याचा त्याग केला आणि राखीव जागांचा स्वीकार केलेला होता. त्यानंतर येतो तो म्हणजे आंबेडकरांनी सुरू केलेला पहिला राजकीय पक्ष, त्याचं नाव होतं स्वतंत्र मजूर पक्ष. कधी स्थापन केला होता तर 15 ऑगस्ट 1936 रोजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर पक्ष या आपल्या पहिल्या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. 1937चं जे मुंबई कायदे मंडळ झालं होतं त्यातल्या 15 पैकी 11 जागा या स्वतंत्र मजूर पक्षाने जिंकल्या होत्या. आणि स्वतंत्र मजूर पक्षाचं कार्य आणखी पुढे गेलं ते म्हणजे 1937 ते 1939 या काळामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या ज्या आमदारांनी चांगलं कार्य मुंबई कायदे मंडळात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे स्वतंत्र मजूर पक्ष म्हणलं की 15 ऑगस्ट 1936 हे नक्की लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी 17 सप्टेंबर 1937 रोजी खोती पद्धती, याच्यावर एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. तुम्ही जर राज्यसेवा प्रिलिमचा जर अभ्यास करत असाल तर 2013-14च्या दरम्यान याच्यावर एक प्रश्न येऊन गेलेला होता खोती पद्धतीबाबत. आणि दुसरं म्हणजे महार वतन नष्ट करण्याबाबतचं विधेयक त्यांनी मुंबई कायदे मंडळात मांडलेलं होतं. तो एक महत्वाचा पॉईंट होता. त्यानंतर 1942 मध्ये बाबासाहेबांना मंत्रिमंडळामध्ये मंजूर मंत्री म्हणून घेण्यात आलं. का घेण्यात आलं तर त्यांनी त्यांचा जो पक्ष होता स्वतंत्र मजूर पक्ष, या स्वतंत्र मजूर पक्षानं काय केलं होतं तर शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं ठरवलं होतं किंवा जास्त प्रयत्न केले होते. त्यांच्या या कार्यामुळेच 1942 मध्ये बाबासाहेबांना मजूर मंत्री म्हणून गव्हर्नर जनरलने आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं होतं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीतला आणखी एक महत्वाचा टप्पा तो म्हणजे त्यांनी सुरू केलेला एक नवीन पक्ष. त्या पक्षाचं नाव आहे अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. काय नाव आहे? अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. आता त्यांनी आतापर्यंत त्यांचं कार्य कसं होतं की जो स्वतंत्र मजूर पक्ष होता तो मुंबई कायदे मंडळापुरताच मर्यादित होता. मग त्यांना असं वाटलं की आपला जो पक्ष आहे किंवा आपलं जे कार्य आहे हे आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष हा फक्त एका कायदे मंडळापुरता मर्यादित न राहता आपल्याला आता मोठा करायचा आहे. त्या अनुषंगाने त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचं नाव होतं अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. त्याची स्थापना कधी केली होती त्यांनी? 19 जुलै 1942 रोजी. कधी केली होती? 19 जुलै 1942 रोजी. म्हणजे स्वतंत्रपूर्व काळातले जे 1946 चे पोटनिवडणूक असेल किंवा 1952 ची निवडणूक किंवा 1954च्या पोटनिवडणुकीमध्ये या अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनला एवढा काही म्हणावं तेवढा प्रभाव पडता आला नाही. तिथे त्यांचा पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळतो या पक्षाचा. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिक पक्ष स्थापन करण्याचा संकल्प केला होता, परंतु त्यांचा हा संकल्प त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. रिपब्लिक पक्ष हा कधी अस्तित्वात आला होता तर 1957 मध्ये. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. मसुदा समितीचे अध्यक्षपद स्वीकारलं होतं त्यांनी, म्हणजे राज्यघटना स्वीकृत केली 26 नोव्हेंबर 1949, अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950. त्याच्यानंतर त्यांचा विरोध म्हणजे कुठला? हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार केला होता. त्यावेळी त्या हिंदू कोड बिलाचा जो मसुदा होता तर त्याला विरोध कोणी केला होता तर सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती होते, त्यांनी विरोध केला होता. परंतु नेहरूंनी पहिल्यांदा त्या विधेयकाला पाठिंबा दिला होती. शेवटी ते आपल्या निर्णयाशी ठाम राहिले नाहीत, त्यांनी स्वतःतला आपला पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता. आता त्यानंतर पुढचा पॉईंट येतो ते महत्वाचा येतो त्यांच्या कारकिर्दीतला, ते म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. आता दलित व बहुजन लोक आहेत तर त्यांच्या शिक्षणासाठी बाबासाहेबांनी ही सोसायटी स्थापन केली होती. कधी केली होती? 1945 मध्ये. आणि या सोसायटीची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली होती. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी 1945 मध्ये मुंबईमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सुरू केलेले दोन महत्वाचे कॉलेज, एक म्हणजे सिद्धार्थ कॉलेज आणि दुसरं होतं ते मिलिंद कॉलेज. सिद्धार्थ कॉलेज हे मुंबईला स्थापन केलं होतं. मिलिंद कॉलेज हे औरंगाबादला स्थापन केलं होतं. सिद्धार्थ कॉलेज हे 20 जून 1946 रोजी, तर मिलिंद महाविद्यालय हे कधी केलं होतं तर 19 जून 1950 रोजी हे स्थापन केलेलं होतं. तर हे एक महत्वाचा पॉईंट आहे. आता पत्रकारितेमध्ये त्यांनी बघितलं, आपण ऑलरेडी बघितलं होतं, मूक नाईक हे पाक्षिक त्यांनी सुरुवातीला सुरू केलं होतं छत्रपती शाहू महाराजांच्या मदतीनं 1920 मध्ये. ऍक्च्युली 3च वर्ष ते चाललं, 1923 मध्ये ते पाक्षिक काय झालं होतं? बंद पडलं होतं. त्यानंतर महत्वाचं ते म्हणजे बहिष्कृत भारत.
बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांनी 3 एप्रिल 1927 रोजी सुरू केलं होतं. कधी सुरू केलं होतं? 3 एप्रिल 1927 रोजी. बहिष्कृत भारत 3 एप्रिल 1927. ऍक्च्युली हे जवळजवळ 3 वर्षच चाललं होतं. 1930 मध्ये हे वृत्तपत्र बंद पडलेलं होतं. म्हणजे त्यांचे वृत्तपत्राचे एक थोडंसं आपण ओव्हरव्ह्यू, ओझरता व्ह्यू बघितला. 1920 मूक नाईक, 1927 बहिष्कृत भारत, 1928 समता, 1928 समता, 1930 जनता, आणि या जनतेचंच पुढे नामकरण करण्यात आलं होतं ते म्हणजे प्रबुद्ध भारत, ते 1956 साली. म्हणजे मूक नाईक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत हा याचा क्रम आहे. तर हे लक्षात ठेवा. तर ही त्यांनी सुरू केलेली महत्वाची वृत्तपत्र. त्यांनी या वृत्तपत्रामधून बरेचसे राजकीय पक्ष मांडण्याचा आपला प्रयत्न केलेला होता. तर हे तुम्हाला जाता जाता जरूर लक्षात ठेवू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता 1956 साली. म्हणजे अस्पृश्य म्हणून जरी जन्माला आलो, तर ते अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो तर ते हिंदू म्हणून म्हणणार नाही, असं त्यांनी घोषणा केलेली होती. आणि मग त्यांनी काय केलेलं होतं, धर्मांतर करण्याचा निर्णय कधी घेतला होता, तर 13 ऑक्टोबर 1935 रोजी त्यांनी असं ठरवलं की आपण धर्मांतर करायचं आहे, आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचं ठरवलं होतं. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बाबासाहेबांनी पत्नी डॉक्टर सविता आणि आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती. आणि त्यांचं महापरिनिर्वाण कधी झालं होतं, तर डिसेंबर 1956 मध्ये. तर हे आपण पहिला समाजसुधारक आपण कव्हर केलेला आहे. समाजसुधारकामधले पुढील समाजसुधारक आहेत महात्मा ज्योतिबा फुले. आता महात्मा ज्योतिबा फुलेंचं मूळ आडनाव होतं गोरे. त्यांचा जन्म आहे 11 एप्रिल 1827, मृत्यू आहे 28 नोव्हेंबर 1890. आता एक लक्षात घ्या, महात्मा फुले यांचा जन्म मृत्यू किंवा इतर कोणत्या समाजसुधारकाचा जन्म मृत्यू आता बऱ्याच लेखकामध्ये काही 1-2 दिवसाची तफावत आढळते, तर ते तुम्ही फक्त समजून घेणं गरजेचं आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेला प्रश्न विचारताना महात्मा फुले खालील बाबत 4 विधानं दिली आहेत, त्यावरून तो समाजसुधारक ओळखा असं विचारलं जातं. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य असं असू शकतं की ते स्वतःला कुळवाडी भूषण ही उपाधी ते लावत असत का लावली होती, तर ते महात्मा फुले यांच्या बाबतचं आहे, ते जरूर लक्षात ठेवायचं. त्यानंतर 1852 मध्ये पुणे येथे विश्रामबाग वाड्यामध्ये मेजर कॅन्डीच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलेला होता. त्यानंतर त्यांना महात्मा ही पदवी कोणी दिली, तर 21 मे 1888 रोजी वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल राव बहादूर बेडेकर यांच्या हस्ते ती पदवी देण्यात आलेली होती. हे एक जाता पॉईंट फक्त लक्षात असू द्या. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचं जर तुम्ही पाहायचं म्हटलं तर त्यांनी शिक्षण हे कठीण काळात त्यांनी घेतलं हे आपल्याला समजतं. म्हणजे फुले यांचा जो काळ होता त्याच्यामध्ये ब्राह्मणेतर समाज, त्याच्यामध्ये ब्राह्मणेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. महात्मा फुले यांचे वडील म्हणजे गोविंदराव यांनी 1834 मध्ये ज्योतिबा फुले यांना मराठी शाळेमध्ये घातलेलं होतं, परंतु उच्चवर्णीयांना त्यांनी शिक्षण घेणे हे आवडलेलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 1834 ते 1838 या काळामध्ये त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं होतं. त्याच्यानंतर 1841 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी परत पुन्हा एकदा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनर यांच्या इंग्रजी शाळेमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं होतं किंवा शिक्षण घ्यायला सुरुवात केलेली होती. महात्मा फुले 13 वर्षाचे असताना त्यांचा 1840 मध्ये त्यांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला. तर सावित्रीबाईचं त्यावेळेचं वय होतं 8 वर्ष आणि त्यांचा जन्म होता 3 जानेवारी 1831 ला. तर 3 जानेवारी हा कोणता दिवस म्हणून महाराष्ट्रात सेलिब्रेट केला जातो, जर ते माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. आता यांचं परीक्षेसाठी महत्वाचं काय, यांचं असणारं संस्थात्मक योगदान कोणतं किंवा त्यांनी कोणत्या कोणत्या संस्था कोणत्या कोणत्या शाळा सुरू केल्या. त्यांनी सुरुवातीला 3 ऑगस्ट 1848 रोजी पुणे येथलं भिडेवाड्यातनं मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर 4 मार्च 1851 ला पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये मुलींची दुसरी शाळा सुरू केली आणि रस्ता पेठेमध्ये तिसरी शाळा. हे क्रम लक्षात ठेवा, भिडेवाड्यात पहिली, बुधवार पेठेत दुसरी आणि रस्ता पेठेत तिसरी अशा मुलींच्या 3 शाळा सुरू केल्या. त्याचबरोबर त्यांनी 1852 साली अस्पृश्य मुलांसाठी सुद्धा शाळा सुरू केली होती. आणि 3 वर्षांनी त्यानंतर 3 वर्षांनी म्हणजे 1855 मध्ये प्रौढांसाठी रात्रशाळा सुरू केली. म्हणजे हे क्रम लक्षात ठेवा, पहिल्यांदा भिडेवाड्यात, मग बुधवार पेठेत, मग रस्ता पेठेत, ह्या क्रमानं 3 शाळा मुलींसाठी. त्यानंतर 1852 मध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू केली आणि 1855 मध्ये प्रौढांसाठी रात्रशाळा. हा क्रम महत्वाचा आहे. त्यानंतर महत्वाचं येतं ते म्हणजे त्यांनी सुरू केलेलं 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रह. हे जरूर लक्षात ठेवा, बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना कोणी केली, अशा प्रकारे वन लाईनर टाईप प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. त्यामुळं
हा पॉईंट महत्वाचा आहे. बालहत्या प्रतिबंधक ग्रह महात्मा फुले 1863. त्याच्यानंतर 1877 मध्ये म्हणजे 1876-77चा जो पिरियड होता तो दुष्काळाचा पिरियड होता. मग या दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी त्यांनी धनकवडीमध्ये कॅम्प सुरू केलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी महार लोकांना विद्या शिकवणारी संस्था सुद्धा स्थापन केलेली. त्यांच्या कारकिर्दीतला सगळ्यात महत्वाचा टप्पा किंवा मोलाचा एक माइलस्टोन आपण म्हणू शकतो तो म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना. ही कधी झालेली आहे तर 24 सप्टेंबर 1873 हे डेट पाठ असणं गरजेचं आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 ला. त्यानंतर व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली होती. त्याच्यानंतर महात्मा फुले यांच्या प्रेरणेनं 1880 मध्ये जे नारायण मेघाजी लोखंडे आहेत तर त्यांनी भारतातली पहिली कामगार संघटना त्याला मिल अँड असोसिएशन असं म्हटलं जातं ही स्थापन केलेली होती. त्याच्या मागं श्रेय हे महात्मा फुलेंचंच होतं. त्यांच्या लेखनांचं जर बघितलं तर त्याचा क्रम लक्षात ठेवा. 1855 ला आलेलं तृतीय रत्न हे नाटक ऍक्च्युली त्या नाटकामध्ये जे शूद्र लोक आहेत तर त्यांच्या परिस्थितीचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. 1868 मध्ये आलेलं नाटक ब्राह्मणांचे कसब. 1873 मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ आला. हे खूप महत्वाचं आहे की त्याच वर्षी सुरू झाले होतं सत्यशोधक समाजाची स्थापना केली गेली होती. तर हा जो गुलामगिरी ग्रंथ आहे तर तो अमेरिकेतले जे निग्रो लोक आहेत त्यांना मुक्त करणाऱ्या लोकांना अर्पण केलेला होता. त्यानंतर 1873 मध्ये अस्पृश्य निवारणाचा पहिला कायदा झाला होता. 1 जानेवारी 1877 ही दिनांक महत्वाची आहे. 1 जानेवारी 1877 दिनबिंदू सुरू झालं. दिनबिंदू हे मागासलेले लोक आहेत तर त्यांच्या दुःखांना वाचा फोडणारं पहिलं दैनिक म्हणून जसं वर्णन केलं जातं ते म्हणजे दिनबंधू. हे महात्मा फुले यांच्या प्रेरणेनं सुरू झालं, परंतु सुरू कुणी केलं तर ते केलं होतं कृष्णराव भालेकर यांनी. दिनबंधू हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र सुद्धा राहिलेलं आहे. कृष्णराव भालेकरांनी सुरू केलं, परंतु त्याच्या मागची प्रेरणा ही महात्मा फुलेंची होती. हे जाता जाता तुम्ही जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचा असूड हे 1883 मध्ये आलेलं होतं. तर हा एक त्यांचा महत्व. त्यानंतर असा कोणता ग्रंथ आहे की जो महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांचा तो ग्रंथ पब्लिश झाला किंवा प्रकाशित झाला तर तो ग्रंथ होता सार्वजनिक सत्यधर्म. हा ग्रंथ 1885 साली आलेला की त्यांच्या मृत्यूनंतर तो प्रकाशित झालेला होता. अस्पृश्यांची कपियत, शिवाजी महाराजांचा पोवाडा ही तर महत्वाचे ग्रंथ. त्याच्यानंतर महात्मा फुलेवर कोणाच्या पुस्तकाचा प्रभाव पडला होता तर थॉमस पेनचा द राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव त्यांच्या पडला होता. इतर महत्वाच्या कार्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल तर 1864 आणि 1868 या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. 1864 मध्ये त्यांनी पुण्यातली जी गोखले बाग आहे ना त्याच्यामध्ये पहिला पुनर्विवाह घडवून आणला होता. पहिल्यांदा 1864 साली. आणि 1868 साली अस्पृश्यांसाठी त्यांनी आपल्या घराचा हौद खुला केला होता. अस्पृश्यांसाठी घराचा हौद खुला केला होता. 1879 रायगडावरची जी शिवाजी महाराजांची समाधी आहे तर त्याचा जीर्णोद्धार सुद्धा त्यांनी केला होता. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं गोष्ट म्हणजे परीक्षेला कसं विचारलं जातं हंटर कमिशन पुढे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी साक्ष दिली. त्यामध्ये आंबेडकर असेल, फुले असेल. तर फुले यांनी सुद्धा साक्ष दिलेली आहे. आंबेडकरांनी ते दिलेलीच आहे, पण फुले यांनी सुद्धा साक्ष दिलेली आहे 2 मार्च 1882 रोजी हंटर कमिशन पुढे. त्याच्यानंतर त्यांनी कंत्राटदार हे व्यवसाय सुद्धा स्वीकारलेला होता उदरनिर्वाहासाठी. सत्यशोधक समाजाचं ब्रीद कोणतं होतं सर्वसाक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी. हे सर्व सत्यशोधक समाजाचं काय होतं ब्रीद होतं, हे लक्षात राहू द्या. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असं कोणाचं वर्णन केलं जातं तर महात्मा फुले यांचं वर्णन केलं जातं. कुणी असा शब्दामध्ये गौरव केलाय तर बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांचा गौरव हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असा केलेला आहे. म्हणजे ह्या समाजसुधारकामध्ये महात्मा फुले आपण थोडंसं फास्टली घेतले कारण बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित आहेत, फक्त एकदा रिकॉल होणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात लक्षात काय ठेवायचं तर बालहत्या प्रतिबंधक ग्रह, सत्यशोधक समाज या 2-3 गोष्टी आहेत आणि महत्वाचे सार्वजनिक सत्यधर्म हे जे ग्रंथ आहेत तर हे पॉईंट यांच्याबद्दल महत्वाचे. त्यानंतरचा पुढचा समाजसुधारक आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हटलं की त्यांचा जन्म 1825 चा आहे आणि मृत्यू आहे 1871 चा. त्यांचं पूर्ण नाव होतं विष्णू भिकाजी गोखले त्यांचं पूर्ण नाव होतं. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातल्या शिरवली या गावामध्ये झाला होता. ऍक्च्युली यांचा मुख्य भर हा व्याख्यानावर होता आणि त्याच्यानंतर त्यांनी ग्रंथलेखनामध्ये आपली उडी घेतलेली होती. आता विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हटल्यानंतर तुम्हाला त्यांचे 5 ग्रंथ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा येतो तो म्हणजे वेदोत्तर धर्मप्रकाश. डेफिनेटली लक्षात ठेवा. त्यानंतर इम्पॉर्टंट ग्रंथ येतो तो म्हणजे भावार्थ सिंधू, चतुश्लोकी भागवताचा मराठीत अनुवाद, सुखदायक राजप्रकरणी निबंध हा खूप महत्वाचा आहे. सुखदायक राजप्रकरणी निबंध.
आणि 5वा येतो तो बोधसागर. हे 5 ग्रंथ प्रसिद्ध आहेत जे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा अभ्यास करणार असाल तर. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा अभ्यास करायचा असेल तर हे 5 ग्रंथ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वेदोत्तर धर्मप्रकाश, भावार्थ सिंधू, बोधसागर, सुखदायक राजप्रकरणी निबंध आणि चतुश्लोकी भागवताचा मराठीत अनुवाद. भगवद्गीतेवरची सेतुबंधनी टीका ही अपूर्ण राहिली. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट, जातीभेदाबाबत यांची मतं जरा जास्त क्रांतिकारक होती. तुम्हाला हे लक्षात येईलच. विष्णुबुवांनी सेतुबंधनी या नावाची भगवद्गीतेवर टीका लिहिलेली आहे, त्यामुळे ते जास्त चर्चेत होते. दुसरं म्हणजे सुखदायक राजप्रकरणी जो निबंध आहे, यांनी हा निबंध लिहून काल मागच्या अगोदर कितीतरी वर्ष अगोदर त्यांनी समाजरचनेबद्दलचे समाजवादी समाजरचनेबद्दलचे विचार मांडलेत. म्हणजे एक लक्षात घ्या, अलीकडच्या काळात असं म्हटलं जातं की समाजवादी समाजरचनेचे तत्व म्हटल्यानंतर कार्ल मार्क्स याचं नाव पुढे येतं. तर कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये समाजवादी समाजरचनेचे तत्व स्वीकारण्यात आले, हे जर माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी सुखदायक राजप्रकरणी निबंध हा लिहिला होता आणि काल मागच्या अगोदर कितीतरी वर्ष, आणि त्याबद्दल त्यांनी काय म्हटलेलं आहे तर समाजवादी समाजरचनेबाबतचा विचार त्या निबंधामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं. तर हे एक महत्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जो मृत्यू कुठं झालेला आहे तर 18 फेब्रुवारी 1871 रोजी मुंबई येथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हटल्यानंतर तुम्हाला कमीत कमी काही लक्षात नाही राहिलं तर हे 5 ग्रंथ तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेला याच्यावर फोकस करा. जन्म मृत्यू. त्याच्यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजे बहुदाजी लाड. बहुदाजी लाड जन्म 1822, मृत्यू 31 मे 1874. बहुदाजी लाड यांचं पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. बहुदाजी लाड यांचं पूर्ण नाव काय? रामकृष्ण विठ्ठल लाड. यांचा जन्म गोव्यातल्या मांजरे, पेडणे तालुका या ठिकाणी झाला होता आणि व्यवसायानिमित्त लाड यांचे कुटुंबीय ॲक्च्युली मुंबईला आले होते 1832 मध्ये आणि ते तिथं स्थायिक झाले. नंतर बहुदाजी लाड यांचे प्राथमिक शिक्षण कुठं झालं तर त्यांचं प्राथमिक शिक्षण नारायण शास्त्री पुरवणिकांच्या मराठी शाळेमध्ये झाले आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पुढचं जे शिक्षण घेण्यासाठी ते एल्फिन्स्टन विद्यालय आणि कॉलेजमधून त्यांनी आपलं ते शिक्षण पूर्ण केलं होतं आणि त्याच नंतर जिथं शिकले तिथंच ते प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले होते एल्फिन्स्टन विद्यालयामध्ये अध्यापक म्हणून. हे लक्षात असू द्या. आता बहुदाजी लाड यांच्याबद्दल चर्चेत असलेला पॉईंट कोणता किंवा काय लक्षात ठेवायचंय तर तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यांचे निबंध. पहिला म्हणजे कच्छ कोटवाड या गुजरातच्या भागामध्ये जे बालकन्या हत्या चालू होती त्याच्यावर त्यांनी त्या प्रथेवर निबंध लिहिला होता आणि निबंध लिहिताना दोन्ही भाषेमध्ये लिहिला होता, म्हणजे इंग्रजी आणि गुजराती अशा दोन्ही भाषेमध्ये तो निबंध लिहिला होता आणि त्यामुळे ते जास्त फेमस पण झाले होते बहुदाजी लाड. आणि निबंध स्पर्धेमध्ये त्यांना 600 रुपयाचं पारितोषिक सुद्धा मिळालेला होता आणि यांनी लिहिलेल्या निबंधाचा काही मजकूर जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथामध्ये पब्लिश केलेला आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर मुंबईला 1845 मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज सुरू झालं तर बहुदाजी लाड यांनी शिक्षकाची नोकरी सोडून त्यामध्ये आपलं नाव घेतलं ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये आणि तिथलं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि वैद्यकशास्त्रामधली त्यांनी काय केली होती पदवी मिळाली होती आणि त्यांनी आपला स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू केलेला होता. सगळ्यात जास्त बहुदाजी लाड किंवा सगळ्यात जास्त बहुदाजी लाड फेमस का झाले होते तर ते झाले होते ते म्हणजे कुष्ठरोगावर त्यांनी एक औषध शोधून काढलं होतं म्हणून त्यांना धन्वंतरी या नावानं सुद्धा ओळखलं जातं. तर त्यांनी कुष्ठरोगावर खष्ट नावाच्या वनस्पतीच्या बियापासून तयार केलेलं एक औषध शोधून काढलं होतं आणि त्या औषधामुळं तो कुष्ठरोगावर एक गुणकारी उपाय त्या काळी ठरलेला होता. त्यामुळे हे चर्चेतला पॉईंट. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी बॉम्बे असोसिएशन सुरू झाली होती 1852 मध्ये त्याचे चिटणीस सुद्धा बहुदाजी लाड झाले होते, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर दादाभाई नौरोजींनी इंग्लंडमध्ये सुरू केलेली ईस्ट इंडिया असोसिएशन ही जी संस्था सुरू केली होती या संस्थेची मुंबई शाखा सुद्धा सुरू झाली होती. त्या मुंबई शाखेच्या अध्यक्ष सुद्धा बहुदाजी लाड राहिलेले आहेत, हे लक्षात असू द्या. म्हणजे बहुदाजी लाड यांचा जो कल आहे तर तो कल समाज सुधारणेवर सुरुवातीला जास्त होता, त्याचबरोबर त्यांनी शेवटी औद्योगिक सुधारणेकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे. म्हणजे कसं की मुंबईमध्ये जे कापूस किंवा कापड गिरण्या सुरू झाल्या त्याच्यामध्ये पुढाकार त्यांनी घेतलेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी 1854 मध्ये वेस्टर्न इंडियन कॅनल अँड इरिगेशन ही जी कंपनी होती, वेस्टर्न इंडियन कॅनल अँड इरिगेशन या कंपनीचे ते संचालक सुद्धा झालेले होते. तर हे तुम्हाला बहुदाजी लाड यांचा पैलू दिसू शकतो की सामाजिक सुधारणेबरोबर औद्योगिक सुधारणेकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं होतं. त्यानंतर जी सुरू झालेली स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, आता ही जी संस्था आहे म्हणजे स्त्रियांना शिक्षण देणारी ही जी संस्था आहे या संस्थेचे पहिले भारतीय अध्यक्ष बहुदाजी लाड राहिले होते 1863 ते 1873. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी 1863 एवढं लक्षात ठेवा, पुढचं लक्षात ठेवू नका. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे पहिले भारतीय अध्यक्ष
ते राहिले होते. त्यानंतर लोहार चाळीतली जी कन्या शाळा आहे तिथं ते दरमहा आर्थिक सहाय्य देत होते आणि त्यामुळे त्या शाळेला पुन्हा बाहुदाजी गर्ल्स स्कूल असं नाव देण्यात आलेलं आहे. मग ह्यांनी केलेलं जे सार्वजनिक कार्य आहे याची दखल घेऊन सरकारनं त्यांना शेरीफ या पदावर नियुक्ती केली होती. म्हणजे मुंबईचा शेरीफ हे पद अलीकडच्या काळामध्ये पण होतं. म्हणजे अलीकडच्या म्हणजे लेटेस्ट लक्षात ठेवायचं झालं तर क्रिकेटपटू जे सुनील गावस्कर हे सुद्धा मुंबईचे शेरीफ म्हणून या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. 1 वर्षासाठी ते पद असायचं. अलीकडच्या काळामध्ये त्याची नियुक्ती केली जात नाही. परंतु त्या काळी शेरीफ पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्याचबरोबर वनस्पती आणि प्राचीन इतिहास यांच्या संशोधनामध्ये सुद्धा त्यांनी विशेष लक्ष दिलं होतं. त्यानंतर काही महत्त्वाच्या संस्था फॉर एक्झाम्पल राणीचा बाग असेल, अल्बर्ट म्युझियम असेल, पेटेट इन्स्टिट्यूट असेल या स्थापन करण्यामध्ये सुद्धा ते अग्रेसर होते. त्याच्यानंतर मुंबईचं जे रॉयल एशियाटिक सोसायटी याचे ते पहिल्यांदा सदस्य झाले आणि कालांतराने ते उपाध्यक्ष सुद्धा या संस्थेचे झालेले होते, सोसायटीचे झाले होते. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यांच्याबद्दल आणखी लक्षात ठेवायचं म्हणजे त्यांचे शोध निबंध. ते म्हणजे मुकुंदराज, हेमाद्री, सायन, हेमचंद्र या व्यक्तीचं किंवा कालिदासचा कालनिर्णय, शिलालेख, ताम्रपट यावरचं त्यांचं शोध निबंध हे फेमस आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे समाजसुधारक विष्णूशास्त्री पंडित. विष्णूशास्त्री पंडित 1827 ते 1876. त्यांचं पूर्ण नाव विष्णू परशुराम शास्त्री पंडित. विष्णूशास्त्री पंडितांचं पूर्ण नाव काय? विष्णू परशुराम शास्त्री पंडित. ज्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातलं बावधान हे त्यांचं मूळ गाव. तर त्यांनी शिक्षण कुठे घेतलं तर त्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु विष्णूशास्त्री पंडित यांचे सहदायी किंवा त्यांचे मित्र कोण होते किंवा समकालीन कोण होतं? महादेव शास्त्री कोल्हटकर आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर. हे दोन्ही नावं सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. विष्णूशास्त्री पंडित यांच्या बरोबरची महादेव शास्त्री कोल्हटकर आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर. 1848 मध्ये त्यांनी सरकारच्या शिक्षण खात्यामध्ये नोकरी स्वीकारली. त्याच्यामध्ये त्यांनी अगोदर शिक्षक म्हणून काम केलं, मग भाषांतर परीक्षक म्हणून सुद्धा त्यांनी आपलं काम केलेलं आहे. त्यानंतर 1864 मध्ये त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता आणि मुंबईमध्ये सुरू झालेलं जे इंदू प्रकाश हे जे वृत्तपत्र होतं, हे वृत्तपत्र कसं होतं? ते सामाजिक आणि सुधारणावादी वृत्तपत्र म्हणून या इंदू प्रकाशला ओळखलं जायचं. विष्णूशास्त्री पंडित यांनी या वृत्तपत्राचं संपादकपद हाती घेतलं. आता स्त्रियांच्या उन्नतीच्या बाबतीत यांनी केलेलं कार्य, तर त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह करून आपण सुद्धा या गोष्टीबाबत आहोत हे त्यांनी समाजाला दाखवून दिलेलं होतं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विवाहाच्या जे ह्याच्याबाबत लिहिलेला जो ग्रंथ होता त्यांनी त्याचं भाषांतर केलं होतं, विधवा विवाह. हे सुद्धा तुम्हाला जाता जाता जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे विष्णूशास्त्री पंडित यांच्या बाबतचं. विष्णूशास्त्री पंडित यांच्या बाबत म्हटलं तर अनेक महत्वाची गोष्टी आहेत, लिहिणारे ग्रंथ आहेत. तर त्या ग्रंथामध्ये येतं म्हणजे विष्णूशास्त्री पंडित यांनी शंकर पांडुरंग पंडित यांच्या सहाय्यानं तुकारामाच्या अभंगाची गाथा 2 खंडामध्ये लिहिलेली आहे. तर विष्णूशास्त्री पंडित म्हटल्यानंतर विधवा विवाह 1864 जरूर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते इंदू प्रकाशचे संपादक झाले होते. ते एक पॉईंट महत्वाचं आहे. शिक्षणाची नोकरी, मूळ नाव आणि सहदायी एवढे 3-4 पॉईंट जरी लक्षात ठेवले तरी महत्वाचं आहे. स्त्री शिक्षण, विधवा विवाह याच्याबाबतच विष्णूशास्त्री पंडित यांचं कार्य आहे. त्यानंतर पुढचे समाजसुधारक येतात ते म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म मुंबईचा आहे. त्यांनी शिक्षण कुठे घेतलं? घरीच घेतलेलं आहे वडिलांजवळ. आणि जे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक किंवा खाजगी शाळातून माध्यमिक शिक्षण ऍक्च्युली त्यांनी कुठे घेतलं होतं? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये घेतलं होतं. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना कोणत्या भाषा अवगत होत्या? तर गुजराती आणि फारसी या भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांनी सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून पहिल्यांदा काम सुरू केलं. त्यानंतर ते अधीक्षक झाले. त्यानंतर ते उपजिल्हाधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर अशा पदावर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या हुद्द्यावर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. दादोबा पांडुरंग तर्खडकर का फेमस आहेत? तर मराठी भाषेचे व्याकरण हा महत्त्वाचा ग्रंथ 1836 मध्ये त्यांनी लिहिला होता. हा ग्रंथ लिहिताना त्यांनी काय केलं होतं? तर संस्कृत आणि इंग्रजी भाषा याच्या व्याकरणाचं अध्ययन केलं होतं आणि त्यानुसार मराठी भाषा रचली होती. म्हणजे मराठी भाषेचं व्याकरण तयार केलं होतं. मराठी भाषेचे व्याकरण 1836 हा ग्रंथ खूप महत्त्वाचा, परीक्षे दृष्टीने इम्पॉर्टंट पॉईंट. दादोबा पांडुरंग तर्खडकर. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघु व्याकरण सुद्धा लिहिलं होतं 1865 मध्ये. मोरोपंताच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी ही गद्य टीका लिहिली होती, त्यामुळे ते जास्त फेमस आले होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर हा पॉईंट तुम्हाला जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचा पॉईंट येतो त्यांच्याबाबत म्हटलं तर ते ग्रंथ कोणते कोणते? तर मराठी नकाशांचे पुस्तक असेल, इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका, धर्मविवेचन
हा महत्वाचा ग्रंथ, किंवा परमहंसिक ब्राह्मधर्म 1880 साली लिहिलेला महत्वाचा ग्रंथ तुम्हाला जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर विधवा विवाहाचं समर्थन करण्यासाठी त्यांनी जो लिहिलेला विधवा श्रुमार्जन हा संस्कृत ग्रंथ जरूर लक्षात ठेवा. विधवा श्रुमार्जन, विधवा विवाहाचं समर्थन करणारा ग्रंथ म्हणलं जातं विधवा श्रुमार्जन. हा संस्कृत ग्रंथ बाबा पदमनजी यांनी जे यमुना पर्यटन कादंबरी लिहिली होती त्याच्यामध्ये आवर्जून नमूद करण्यात आलेला होता. विधवा श्रुमार्जन हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे जरूर लक्षात ठेवा. दादा पांडुरंग तरखडकर विधवा विवाहाचं समर्थन करण्यासाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता. तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे. म्हणून मराठी भाषेचे पाणिनी असं ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर बाबत लक्षात ठेवायचं झालं तर दोन संस्था, पहिली येते मानव धर्म सभा, दुसरी येते ती परमहंस सभा. मानव धर्म सभा ही कुठं स्थापन केली तर सुरतला केली, आणि जी परमहंस सभा होती ती कुठं स्थापन केली तर मुंबईला केली. मानव धर्म सभा स्थापन करण्यामध्ये दुर्गाराम मनसाराम मेहता यांचं सहकार्य होतं, तर परमहंस सभा स्थापन करण्यामध्ये त्यांना राम बाळकृष्ण जयकर यांचं सहकार्य होतं. मानव धर्म सभा ही 1844 मध्ये स्थापन झाली होती, तर परमहंस सभा ही कधी 1848 मध्ये, म्हणजे 4 वर्षांनी ही सभा स्थापन केलेली होती. आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा कोणत्या सभेमध्ये व कोणत्या घटनेमध्ये भाग होता असं आपण म्हणू शकतो तर मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाह उत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन, या ज्या महत्वाच्या 4 सभा संघटना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पुढाकार घेतलेला होता. त्यांना राव बहादूर ही पदवी का देण्यात आली दादोबा पांडुरंग तरखडकर यांना, तर भिल्लांचा बंडखोर पुढारी जो होता पटाजी नाईक याचं बंड त्यांनी 1857 साली मोडून काढलं होतं, म्हणून सरकारनं त्यांना राव बहादूर ही पदवी दिलेली होती. मुंबईमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. तर समाजसुधारकामधला हा एक महत्वाचा समाजसुधारक